राज्यातील सर्वसामान्य महिलांचं लक्ष लागून राहिलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या वाढीव रकमेबाबत अर्थमंत्री अजित पवारांनी कोणतीच घोषणा केलेली नाहीये। राज्यातील 2,53,00,000 लाडक्या बहिणींना सन्मान निधी देण्यात येतो। त्यासाठी 33,200 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आल्याचं अजित पवारांनी सभागृहात सांगितलं। तर 2025 आणि 26 साठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली। मात्र 1,500 रुपयांची रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाहीये आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्या 1,500 रुपयेच मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना। काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे।